नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये. तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे खूपच टेस्टी आणि खूपच सोपी, अतिशय झटपटीत तयार होणारी रगडा चाट. खूपच सोपी रेसिपी आहे. सध्या कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये स्वयंपाक बनवायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ. चटपटीत रगडा चाट बनवण्यासाठी इथे आपण एक मोठी वाटी पांढरे वाटाणे रात्रभरासाठी भिजवत ठेवले होते. त्यानंतर एकदा पाण्याने धुवून कुकरच्या भांड्यात टाकायचे आहे. त्याचबरोबर एक बारीक चिरलेला बटाटा आणि एक बारीक चिरलेला कांदा, एक चमचा हळद आणि एक चमचा मीठ टाकून एक मोठा ग्लास पाणी टाकायचं आहे. 4 ते 5 कुकरच्या शिट्ट्यांमध्ये वाटाणे शिजवून घ्यायचे. अगदी अशा पद्धतीने मऊसर झाले पाहिजे. फोडणीसाठी एका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल घ्यायचं. एक छोटा चमचा जिरे टाकून 2 हिरवी मिरची बारीक कट करून यात टाकायची आहे. त्याचबरोबर अर्धा छोटा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर टाकून मसाला परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी एक जलजिऱ्याचं पॅकेट घेतलं आहे. ते यामध्ये टाकून 1 चमचा चाट मसाला टाकायचा आहे. सर्व मसाला चांगला परतून घेतला की तयार केलेलं हे मिश्रण या फोडणीमध्ये टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं. या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत, तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. 2 मिनिटासाठी गॅसवर मिश्रण गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी पाणीपुरीसाठी लागणाऱ्या पुऱ्या घेतल्या आहे. त्या पुऱ्यांचा चुरा करायचा आहे. त्यानंतर एक बाउल घ्यायचा, त्यामध्ये तयार केलेलं रगड्याचं मिश्रण टाकायचं आहे. त्यानंतर पुऱ्यांचा चुरा यामध्ये टाकायचा आहे. त्याचबरोबर एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर बारीक शेव टाकायचे आहे. त्याचबरोबर 2 ते 3 चमचे गोड चटणी टाकायची आहे आणि 2 ते 3 चमचे हिरवी चटणी टाकायची आहे. त्याचबरोबर बारीक चिरलेला कोथिंबीर टाकून थोडासा टमॅटो कट करून घ्यायचा आहे व तो सुद्धा यात टाकायचा आहे. इथे आपलं चटपटीत रगडा चाट तयार झाला आहे. ही रेसिपी तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूपच आवडेल. आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल, जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल. आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन.